मुलगी पोटात असल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिच्या संरक्षणासाठी कायदा खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा आहे। तसेच सरकारनेही प्रत्येक महिला, मग ती आर्थिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक, विधवा, परित्यक्ता, वृद्ध असेल, तिला स्वयंसिद्धा बनवण्यासाठी सरकारी योजना आणल्या आहेत। तरीही अप्रिय आणि दुर्दैवी घटना महिलांबाबत घडत आहेत। त्यामुळे महिलांना त्यांच्या हक्कासाठी आणि संरक्षणासाठी जागरूक असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुख्य लोक अभिरक्षक ॲडव्होकेट स्नेहल राऊत यांनी केले आहे। प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर सलमान आझमी आणि सचिव उमेश देवर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी मोदी परिसरातील मसिहा नगर येथे मसिहा सामाजिक बहुउद्देशीय संस्था व सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांविषयक कायदे आणि योजना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पास्टर मंचले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते अमित मंचले, ॲडव्होकेट मोहन कुरापाटी, ॲडव्होकेट अनिल वासम, डॉक्टर नौफल अनमोल आदींची उपस्थिती होती। यावेळी ॲडव्होकेट झुरळे यांनी भारतीय संविधानातील कायदा सर्वांसाठी समान आणि संधीची समानता यावर प्रकाश टाकला। तसेच सर्वसामान्य लोकांसाठी विधी सेवा प्राधिकरण कोणत्या प्रकारचे काम करते याची माहिती दिली। यावेळी संयोजक ॲडव्होकेट मोहन कुरापाटी यांनी मार्गदर्शन केले। यानंतर शंका समाधान आणि प्रश्नोत्तरे सत्र पार पडले। प्रास्ताविक ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले, सूत्रसंचालन श्याम आडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन मसिहा संस्थेचे अध्यक्ष अमित मंचले यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय भंडारे, सिमोन पोगुल आणि संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले। त्यांची आर्थिक परिस्थिती आहे ती बाधा येऊ नये म्हणून शासनाने जे आहे या ऑफिसची स्थापना केली आहे। त्याच्यामध्ये हे स्थापन करत असताना जोपर्यंत तुम्हाला तुमच्या उपयोगाचे तुमचे जे हक्क, अधिकार त्या आणि योजना ज्या आहेत त्या योजना जोपर्यंत तुम्हाला माहीत होत नाही तोपर्यंत तुमचा कुठला अधिकार हिरावला गेला आहे, कुठल्या तुमच्या कायद्याचं उल्लंघन झालं आहे, कुठले तुमचे हक्क तुमच्यापासून वंचित राहिले, त्या गोष्टी तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही ते मिळू शकत। त्याकरिता जे आहे हे ऑफिस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून तुमचे काय हक्क अधिकार आहे त्याची जनजागृती करा। याबाबत आम्हाला निर्देश वारंवार देतात। त्याचाच एक भाग म्हणून आज आपण हे कार्यक्रम घेत आहोत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।